क्या बोलते पब्लिक, आज आपला डिश बनणार आहे स्पेशल स्वीट डिश गाजरचा हलवा। गाजराचा आज हलवा बनवणार आहे, एकच नंबर आणि मस्तपैकी छान पैकी। माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर तुम्हाला आता दाखवतो मी इंग्रेडिएंट्स। तर फन विथ गोम्सच्या चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी हे बघा, हे आहेत गाजर, साली वगैरे याचे सगळे व्यवस्थित काढून त्याला छान पैकी धुवून घेतलेलं आहे। हे अर्धा किलो आहेत आणि हे बघा आपले इंग्रेडिएंट्स आहे त्यात ऍड करायचे। हा आहे क्रीम मलाई जो आपण बोलतो, हे मी दुधामधून काढलेलं होतं, त्याला ठेवलं होतं। हे बघा हे कडक झालेला आहे, फ्रीज मध्ये होता। आणि हे जे आहे हे रसगुल्ला मी आणलेला मार्केट मधून खाण्यासाठी घरी, तर त्यावेळी जे पाक उरलेला ते पाक मी या गाजराच्या हलवामध्ये मी वापरणार आहे। तर साखराऐवजी मी हे वापरणार आहे, जेणेकरून आपला साखराची पण बचत होईल। आणि हे बघा ड्रायफ्रूट बोलतात, बदाम आहेत, माझ्याकडे काजू नाहीत म्हणून मी बदामचा वापर करणार आहे। आणि थोडेफार मनुके, कोणी मनुके टाकतात किंवा टाकत नाही ते मला माहित नाही, पण मी ऍड करतोय। आणि हे एक वाटी दूध आहे आणि हे व्हॅनिला एसेन्स आहे, हे बघा। तर चला आता वळूया किचन कडे आणि बनवूया आपला मस्त एक छानसा डिश गाजरचा हलवा। हे प्लेट घेतलेलं आहे आणि आपली हे गाजर आहे, खिसणीमध्ये खिसून घेऊया पूर्ण गाजरला। तर मंडळी हे पाहू शकता, आपला सगळं गाजर खिसून झालेलं आहे खाली। तर आपल्याकडे जर मिक्सर नसेल त्याला बारीक करायला, तर आपला खिसणी जे आहे, जे खोबरं आपण खिसतो त्याच्याने अशा प्रकारे हे बारीक करून तुम्ही घेऊ शकता, पाहू शकता। आणि याला आता पहिला जो पाक आहे तो ह्याच्यात टाकून आपण शिजायला ठेवूया, जेणेकरून आज असं शिजून कमी होईल। याची जी क्वांटिटी एवढी दिसते, नंतरला शिजून कमी होणार आहे। आणि सर्वात नंतरला आपण दूध टाकून आणि मलाई टाकून त्याला फिरून घेऊया। तर प्रोसेस एकदम साधा सोपा आहे आणि खायला पण एकदम मस्त लागते गाजरचा हलवा। गाजर शिजत आहे टोपामध्ये, पाणी पण जरा सुटलेलं आहे। जोपर्यंत ते सुकत नाही, व्यवस्थित शिजत नाही, तोपर्यंत आपण आता बदामला कटिंग करून घेतलेलं आहे। बदाम कच्चा बदाम, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आता हा तुम्हाला दिसत असेल, हे बघा दिसतंय, हा आपला मलाई आहे। त्याला आता मी ह्याच्याने जरा फेटून घेईन। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं असं होता की वेलची पावडर मला टाकायचा होता, ते तुम्हाला मी सांगणं विसरून गेलो। आणि तुम्हाला याचा सगळ्याचा जो पण आहे डिटेल याचा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे छानपणे पूर्ण साहित्याची माहिती भेटून जाईल। तर आपण आता याला फेटून घेऊया।
गाजरचा हलवा अशा प्रकारे रेडी झालेला आहे. एकदम छान पैकी एकच नंबर बघा. तर पब्लिक रेडी झाला आपला गाजर हलवा. हे बघा 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 बघा, हे अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवा. एकदम छान पद्धतीने बघा बनलेला आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये तुमची इच्छा व्यक्त तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे गाजरचा हलवा आपला बनलेला आहे. तर मी आता खाणार आहे. तर तुम्ही पण खा आपल्या घरी बनवून आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तोपर्यंत धन्यवाद. माझी घ्या. बाय बाय.